अकोल्यामध्ये शासकीय हमीभाव खरेदी योजनेच्या अंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू आहे। प्रत्यक्षामध्ये जिल्ह्यातील जवळपास 15,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली आहे, तर 13,000 शेतकऱ्यांनी अजूनही विक्री केलेली नाहीये। त्यामुळे विक्रीची मुदत वाढवण्याची मागणी आमदार रणधीर सावरकरांनी केली आहे। त्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे याबाबतची मागणी केलेली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 4 यंत्रणा कार्यरत आहेत। VCMS, मार्केटिंग फेडरेशन, एक पृथा म्हणून कंपनी, अशा 2 FPO आहेत। अशा 4 केंद्रांमार्फत खरेदी चालू असताना एक फक्त मार्केटिंग फेडरेशनचं सांगतो मी, नाफेडचं 28,000 शेतकऱ्यांना SMS आपण पाठवले। प्रत्यक्ष खरेदी मात्र 15,500-16,000 शेतकऱ्यांचीच झाली आणि म्हणून याच्यावर लक्षात येऊन राहिलं की साधारणतः 3.5 ते 4 लाख क्विंटल अधिक सोयाबीन खरेदी करणं बाकी आहे। पहिले असं होत होतं की भावाची तफावत 200-300 रुपये असल्यामुळे काही लोक फेडरेशनला द्यायचे, काही लोक बाजारातही विकायचे, परंतु आता ही तफावत जवळपास 700 पासून 1000 रुपयापर्यंत गेली आहे आणि म्हणून सर्वचा सर्व माल हा शासकीय खरेदीमध्ये येऊन राहिला। आणि म्हणून मी काल जयकुमारजी रावळ यांच्याशी दीर्घ चर्चा केली, त्यांनी पण सकारात्मक भूमिका ठेवली आणि मुख्यमंत्री डावासरून परत आल्यानंतर ते स्वतः कृषी मंत्र्यांशी, केंद्रीय कृषी मंत्र्यांशी माननीय देवेंद्रजी बोलतील। जयकुमार रावळ साहेब त्यांच्या खात्यामार्फत, प्रण खात्यामार्फत हा प्रस्ताव केंद्राला पाठवून आले। 2 दिवसात तो प्रस्तावित जाईल आणि मला अशी आशा आहे की 28 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला तारीखही वाढून मिळेल आणि साधारणतः 3 ते 4 लाख क्विंटल अधिक खरेदीचा लक्ष्यांकही वाढून मिळेल। वाशिममध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाने नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरू आहे। मात्र 31 जानेवारीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याने खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी। वाशिम जिल्ह्यात खरीपाच्या हंगामामध्ये सर्वाधिक सोयाबीनचा पेरा केला जातो व सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून वाशिम जिल्ह्याची ओळख आहे आणि सध्या जे सोयाबीनचे दर पडलेले आहेत त्यामुळे शासनाने नाफेड अंतर्गत सोयाबीनचे हमीभाव न खरेदी केली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्याचा हे नुकसान टाळण्यासाठी नाफेडमार्फत ही खरेदी केली जात आहे। मात्र याची मोजणी जी आहे ती 31 तारखेपर्यंत करण्यात येणार आहे व नोंदणीची अंतिम तारीख ही 12 जानेवारी होती। तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्याकरता शेतकरी आहेत। काय सांगसाल दादा, नाफेड अंतर्गत 31 तारखेपर्यंत सोयाबीनची मोजणी केली जाणार आहे, तर 31 तारखेपर्यंत सोयाबीनची नाफेडची मोजणी होऊच शकत नाही। 60% लोकांचं सोयाबीन अजून त्याच्या घरात पडलेलं आहे, त्यातल्या काही लोकांची नोंदणी करायची बाकी आहे। त्याच्यासाठी शासनानं आम्ही अशी विनंती करतो की शासनानं एक तर खरेदीची मुदत वाढवून द्या आणि नोंदणीची पण मुदत वाढवून द्या, अशी शासन दरबारी आम्ही विनंती करतो। 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन मोजणी होणारच नाही, कारण की राजगाव केंद्रावर जवळपास 7,000 शेतकऱ्यांची नोंद आहे आणि त्यापैकी फक्त 2800 शेतकरी हे मोजणी झालेले आहेत। म्हणजे जवळपास अर्ध्याच्या वर शेतकरी हे मोजणीचे बाकी आहेत आणि अजूनही शेतकरी अशी चौकशी करतात की अजून आम्हाला नोंदणी करता येईल का। म्हणजे वाशिम जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी या हमीभावापासून वंचित राहू शकतात जर ही नोंदणीची आणि खरेदी तारीख मुदत जर वाढ नाही आली तर खूप बहुतेक शेतकरी यापासून वंचित राहू शकतात। गणेश मोहोळे, झी मीडिया, राजगाव, वाशिम। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षात कांद्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे। वर्षभरात 1135 कोटींची उलाढाल झाली, तर गेल्या वर्षात शेतकऱ्यांनी एकूण 55,71,000 क्विंटल कांदा लासलगाव बाजार समितीमध्ये दाखल झाल्याची माहिती बाजार समितीच्या सचिवांनी दिली आहे। लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आणि उपबाजार आवारांसह माहे जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 अखेर 55,71,000 क्विंटल कांद्याची विक्री झालेली आहे आणि बाजार समितीमध्ये 1135 कोटींची जवळपास उलाढाल झालेली आहे। माहे एप्रिलमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये लेवी प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्या बंद होत्या, त्यात लासलगाव बाजार समितीचं कामकाज देखील विस्कळीत झालं होतं आणि त्यामुळे जवळपास 100 ते 150 कोटींची उलाढाल ही ठप्प झालेली आहे। पुण्यातील नारायणगावात टोमॅटोला 2.5 रुपयांचा भाव मिळतोय। बाजारपेठेत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने टोमॅटोचे दर घसरले, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे। 2 एकरला 3 लाख रुपये खर्च आहे टोमॅटोला। 2 एकरमध्ये काडी 14,000 काडी बसती, त्या 14,000 काडीला 2 लाख रुपये खर्च आहे। पण आत्ता जर एक गाडी भरून आणली
150 कॅरेट आणलं तर 150 कॅरेटचं 15,000 होत्यात. त्या 150 कॅरेटला एकूण खर्च तुम्हाला सांगतो, मजुरीच जाते 8,000 रुपये, गाडीचं भाडं जाते 2,000 रुपये, 4,000 रुपयात नाही ना औषधं खुरापणी, त्याला फवारण्या आहेत, परवडतच नाही. शिर्डीमधील कोपर गावात पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. वेळेत वीज उपलब्ध होत नसल्यामुळे तसंच विजेचा वारंवार खोळंबा होत असल्यानंही पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. आणि या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी पाणी देण्यासाठी वेळेत वीज उपलब्ध होत नाही आणि विजेचा खोळंबा होत असल्याने भारनियमनाने शेतकरी जे आहेत ते त्रस्त झालेले आहे. कोपरगाव तालुक्यातील काही शेतकरी जे आहेत ते विजेचा खोळंबा असल्यामुळे त्रस्त झालेले आहे आणि त्यांनी आंदोलनाचा पवित्रा देखील हाती घेतलाय. आपण काही शेतकऱ्यांची बातचीत करणार आहोत. नेमका फॉल्ट होता, तुम्ही शेती पिकांना पाणी देण्यासाठी दिवसभर तुम्हाला वीज उपलब्ध होते का, आणि झाली तरी किती वेळ असते आणि त्याचा किती वेळा खोळंबा होतो? आता दिवसभरातून किमान 4 ते 5 वेळेला खोळंबा होतो. जर साधारण ती इकडे जर कुठल्याही सेक्शनला काही खोळंबा झाला तर अर्धा पाऊण तास तर तो खोळंबा क्लिअर करण्यासाठी जातो. जर मेन लाईनचा जर खोळंबा झाला तर त्यामध्ये किमान साधारण 5 ते 6 तास लाईट जाते. कधी कधी 4 तास येते, कधी 2 तास येते. आमचे मजूर बसून राहते, आम्हाला रोज काय तो द्यायलाच लागतो मजुराला. मजूर काही रोज सोडित नाही आमचं, आम्हाला 500 रुपये रोज मजुराला डिले द्यायला लागतो आम्हाला. ग्रामस्थ म्हणून इथून पुढे तुमची काय भूमिका असणार आहे? नेमकं तुम्हाला वेळेत वीज उपलब्ध जर झाली नाही तर तुमची काय भूमिका असेल? यापुढे जर आम्हाला अशाच पद्धतीची जर वीज उपलब्ध करून जर दिली, कारण अक्षरशः रात्रपाळीमध्ये ज्यावेळेस लाईट असती वन्यजीवांचा खूप मोठा धोका असतो. आमचं शासनाला किंवा विद्युत कंपनीला एकच म्हणणं आहे की आम्हाला जी लाईट द्यायची ती पूर्ण दाबाना दिवसा द्या. महावितरण देखील याकडे दुर्लक्ष करत आहे. महावितरणाचे जे वायरमन आहे ते देखील त्या ठिकाणी येत नाही. शेतकऱ्यांनीच आपलं रात्री 12 वाजो 1 वाजो जर फ्यूज गेला तो शेतकरीच टाकतात आणि त्या ठिकाणी कुठलेही वायरमन हजर राहत नाही. तर त्यापेक्षा आम्हाला जे येणारं बिल आहे, 8 तास जर लाईट दिली तर जे येणारं बिल आहे ते बिल आम्ही भरू शकतो, कुठलीही अडचण नाही. फक्त आम्हाला शेतीसाठी लागणारी जी लाईट आहे ती वेळेवर 8 तास आम्हाला पूर्ण एकदम फोर्सने मिळावी हीच विनंती आहे आमची. येत्या पुढील काळामध्ये आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा पवित्रा देखील शेतकऱ्यांनी हाती घेतला आहे. महावितरणचे नेमक्या कर्मचाऱ्यांची नेमकी अडचण काय आहे हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कुणाल जमदाडे, G24 तास, पोयगाव, अहिल्यानगर. भिवंडीमध्ये 72 वर्षीय शेतकऱ्यांना आपल्या 2.5 एकर शेतीमध्ये 15,000 मिरचीच्या रोपांची लागवड केली आहे. त्यांना 4 महिन्यात 7 ते 8 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र सध्या सतत वातावरणात बदल होत असल्यामुळे पिकावर फवारणी करावी लागते.